मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांना आवडतील असे हे पनीरचे पराठे। चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। मी स्नेहा, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे स्नेहानी बरंच काय मध्ये। तर सुरुवातीला आपल्याला या पराठ्यांसाठी लागणारं वरचं पीठ मळून घ्यायचे। याच्यासाठी मी घेतले गव्हाचं पीठ। तुम्ही किती जणांचे पराठे बनवताय त्यानुसार पीठ घेऊ शकता। मग मी टाकले ओवाला हाताने थोडंसं कुस्करून याच्यामध्ये ओवा टाकायचे। मग मी थोडीशी हळद याच्यामध्ये टाकली आहे। हळदीनं पराठ्याला कलर सुंदर येतो, वरच्या आवरणाचा जो कलर असतो पराठ्याचा तो छान येतो। त्यानंतर मी टाकले याच्यामध्ये मीठ, आणि तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकू शकता किंवा ते अवॉइड देखील करू शकता। मी याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट ॲड केलेलं आहे। नंतर याला छानपैकी मळून घ्यायचे। याला जास्त पातळही मळायचं नाही आहे किंवा जास्त घट्ट नाही, तर आपण आपल्या चपाती करण्यासाठी जसं पीठ मळतो तसं मळून याला आपल्याला थोड्या वेळासाठी ठेवायचे। पीठ मळताना मध्ये थोडंसं तेल टाकून मळून घ्या, म्हणजे पराठे मऊ होतील आणि जास्त वेळ तुम्ही त्याला ठेवू शकता। मी घेतले 200 ग्राम पनीर। 200 ग्राम पनीरला याला आपल्याला छानपैकी खिसून घ्यायचे। जर पनीर एकदम मऊ असेल किंवा घरचं पनीर असेल तर तुम्ही हाताने देखील पनीर कुस्करून घेऊ शकता, परंतु त्यामध्ये अशा गाठी राहू नयेत म्हणून मी याला छानपैकी किसून घेते। पनीर जर तुम्ही बाजारातून खरेदी करताय तर तुम्ही सोया पनीर देखील आणू शकता। सोया पनीर देखील त्यामध्ये भरपूर प्रोटीन असतं आणि आपल्या बॉडीसाठी ते छान देखील असतं। त्याचबरोबर जर तुम्हाला घरचं पनीर वापरायचं असेल तर तुम्ही ताजं पनीर बनवल्या लगेच ते घट्ट होण्याच्या आधीच कुस्करून घेऊन त्याच्यामध्ये पराठे बनवू शकता। तर आपण याला संपूर्ण व्यवस्थित असं खिसून घेतले। खिसून घेतल्याच्या नंतर बारीक करून घेतलेली मिरची मी याच्यामध्ये टाकते। जर लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरची अवॉइड करा। यानंतर याच्यामध्ये मी कांदा टाकलाय, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली आणि त्याचबरोबर थोडंसं ओवा परत याच्यामध्ये टाकून घेते। ओवा टाकल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये थोडासा जिरे पावडर ॲड करतोय। यानंतर मी ॲड केलं याच्यामध्ये चाट मसाला आणि थोडंसं धने पावडर टाकल्याच्या नंतर ना याच्यामध्ये मी टाकून घेते लाल तिखट आणि हळद। जर तुम्ही हिरवी मिरची टाकली नसेल तर लाल तिखट थोडंसं तुम्ही जास्त टाकून घ्या। चाट मसाला जर नसेल तो टाकला नाही तरीही चालतो, पण चाट मसाल्यानं थोडंसं चटकदार चव याला येते म्हणून याच्यामध्ये मी चाट मसाला ॲड केलेला आहे। चवीनुसार मीठ टाकून आपल्याला हे जे सारण आहे पनीरच्या पराठ्याचं याला व्यवस्थितपैकी मिक्स करून घ्यायचे। आणि जर कुठे मोठे पनीरचे तुकडे राहिले असतील तर तुम्ही हाताने त्याला व्यवस्थित बारीक करून घ्या। आपण जे पीठ मळून ठेवलं होतं ते छान असं येलो कलरचं दिसते, तुम्ही बघू शकता याच्यामध्ये। आणि ह्याला आपण थोडा वेळ ठेवल्यामुळं छान असं हे मऊ सूत झालेलं आहे। याला आपण आता गोळे करून घेऊयात, जसं कोणतेही पराठे किंवा आपण कोणतेही सारण जसं भरून घेतो पुरणाचं, तसं आपल्याला छानपैकी याच्यामध्ये हे सारण भरून घ्यायचं आहे। भरपूर सारण घालायचं पनीरचं आणि हलक्या हाताने याला आपल्याला बंद करून घ्यायचं आहे। असे आधी गोळे बनवून घेतोय आपण। तुम्हाला जेवढे पराठे बनवायचे तेवढे असे आधीच गोळे बनवून घेतले गॅस सुरू करण्याच्या आधी, तर काय होतं तर पटपट आपल्याला नंतरनं पराठे लाटता येतात आणि गॅस वाया जात नाही। तर तुम्ही असं आधीच तयारी करून ठेवू शकता। याच्यामध्ये कांदा आहे त्यामुळे तुम्ही याला फ्रीजमध्ये स्टोअर करू शकत नाही, पण जर तुम्हाला सकाळी घाई असेल आणि आदल्या दिवशीच जर तुम्ही रात्री सारण बनवून ठेवत असाल तर सर्व काही मिक्स करून पनीरमध्ये तुम्ही ठेवू शकता। फक्त कांदा दुसऱ्या दिवशी त्या सारणमध्ये ॲड करायचा। आता आपण हे जे गोळे बनवून घेतलेले आहेत त्याला छानपैकी लाटून घेऊयात। पराठे लाटताना कधी हलक्या हाताने लाटायचे म्हणजे ते फाटत नाहीत आणि मध्यभागी जास्त भार न पडू देता याचे कडा आपण व्यवस्थितपणे लाटून घ्यायचे आहेत। आणि पराठा लाटताना कधीही पराठा उलटून लाटायचा नाही, म्हणजे सुरुवातीला तुम्ही ज्या बाजूने लाटायला चालू करताय ती एकच बाजूने लाटायचं, दोन्ही बाजूने कधीही पराठा लाटायचा नाही, त्याने पराठा जास्त फुटत नाही। आता याला व्यवस्थितपणे मी भाजून घेते। तुम्ही तूप लावून सुद्धा भाजू शकता। मी याच्यावरती थोडंसं बटर लावून भाजून घेते। सुरुवातीला भाजताना मी नॉर्मली तेल लावूनच भाजलेलं आहे आणि शेवटी एकदा मग बटर टाकून त्याला परत छान असं सगळीकडून शेकून घेतलेलं आहे। अशा प्रकारे तुम्हाला सर्व पराठे एक एक करून
शेकून घ्यायचे आहेत। जर तुम्हाला वाटत असेल की बटर नाही वापरू शकत तर घरी बनवलेलं लोणीसुद्धा वापरू शकता किंवा तूप वापरलेलं तर कधीही चांगलंच। तुपाने पराठे एकावरती एक टाकून ठेवताना ते छान असे मऊ देखील राहतात। तर आपले पराठे तयार आहेत। असे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण भेटूयात अशाच आणखीन एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।